झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। साक्री नगर पंचायतीवरून राजकारण तापले। बुधवारी रास्ता रोको, तरीही गुरुवारी बंदची हाक। व्यापाऱ्यांमध्ये नाराजी, व्यवहार सुरळीत। 2 दिवसापासून पावसामुळे गारवा जाणवत असताना धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात मात्र राजकारण चांगलेच तापले आहे। नगरपंचायतीच्या सत्ता कारणाने संपूर्ण तालुका ढवळून निघालाय। भाजपाची सत्ता असलेल्या या नगरपंचायतीत भाजपाचेच 5 नगरसेवक फुटून विरोधकांना जाऊन मिळाल्याने नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी सभेला आलेच नाहीत। यामुळे वातावरण तापले आणि संतप्त विरोधकांनी बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। अखेर प्रशासनाने अविश्वासावर चर्चा करण्यासाठी आता 4 जुलै रोजी सभा घेण्याचं आश्वासन दिलंय। या आंदोलनात उपनगराध्यक्ष बापू गीते, विरोधी पक्षनेते पंकज मराठे हे आघाडीवर होते। तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांचाही पुढाकार होता। तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी देखील आपले वजन याच पाड्यात टाकून त्यांनीही धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला। बुधवारी हा सगळा राजकीय राडा झाला। दुपारनंतर बाजारपेठही बंद झाली। तरीही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांनी गुरुवारी साक्री तालुका बंदची हाक दिली। सकाळी पुन्हा रास्ता रोको करू अशी ही प्रतिक्रिया माध्यमांना दिली, परंतु त्यांची ही हाक कुणीही ऐकली नाही। गुरुवारी बाजारपेठ आणि व्यवहार सुरळीत असल्याचंच दिसलं। सत्तेसाठी राजकारण करणारे नेहमी व्यापारी व्यावसायिकांना गृहीत का धरतात? त्यांनी राजकारण करायचे आणि झळ आम्ही का सहन करायची, अशी प्रतिक्रिया काही व्यावसायिकांनी खासगीत बोलताना व्यक्त केल्यात। एकूणच काय तर डॉक्टर गावितांच्या आदेशाला साक्रीतील व्यावसायिकांनी फाटा दिल्याचं चित्र आज बघायला मिळालं। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।